नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका सनील. आज आपण आलेलो गावी. मुंबई सोडून आता गावीच राहणार आहे, जेवढे दिवस जमेल तेवढा. कारण आजीचा ऑपरेशन झालं कॅन्सरचं, त्याच्यामुळे मला मुंबईला आता राहता येणार नाही. जेवढं मला गावाला जमेल तेवढे दिवस राहायचं आहे. जी काय गावची लाईफ असते ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. तुमचा मला सपोर्ट असू द्या थोडाफार. जमलं तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जे काही दैनंदिन काम असतं, लाईफ गावची, विलेज लाईफ, ते तुम्हाला मी एक्सप्लोअर करेन. प्लीज थोडा सपोर्ट दाखवा आणि मदत करा. आता जातो आहे वाड्याजवळ आजोबा पुढे गेलेत, मी चाललं आहे मागून. ड्रोन घेतला आहे, तुम्हाला वाड्याचा व्ह्यू दाखवतो कसा आहे, काय आहे आमचा वाडा. हे आहे गावचं जंगल, असं पूर्ण जवळजवळ 1 किलोमीटर आहे. चालत चालत जायचं, सकाळी यायचं. इथे तर गुरं बसलेली असतात, पण ती सकाळी उठून गेलेत. हे बघा, माकडे येऊन असं करतात. पूर्ण माल्यावरचे पेंडे खाली आणून ठेवलेत. माकडांना खूप त्रास दिला गावी. मुंबईवरून गावी नारळ पाठवलेले. कुठले हे आहेत? आणि ही कोणती? ही पहिली होती. हां, मोठा नारळ आहे ते. हे मुंबईला नारळ होते आपल्या घरी, त्या गावी आणून लावलेत. हे आता मोठंच आहेत. नारळे आहेत. हे बघा नारळ. आणि मोर, हे आंबा आलेत ना. हे आंबे आलेत, हापूस आंबे. कोकणात तयार होतात, इकडे थोडे लेट होतात. हापूस. हे चायनीज, याला काय बोलतात, मिरची. खूप तिखट असते, खूप. हे बघा काजू, खूप मोठे आहे, भरपूर आलं नाही. हे बघा, हे शेकटाच्या शेंगा. एकच आहे शेकट भावा ना. आहे का इथे शेकट? 50. हे बघा फणस, हे फणशीचं झाड, एक नंबर. आणि कोले दादा. हे आहे पूर्ण आमच्या आंब्याची बाग. हे सगळे आंब्याची झाडच आहेत. याच्याला 2 कुट्या मारल्या होत्या ना, त्याची कुट्या आले येतो काय गिरिरात असतो ना आंबा. हां, ती ही कुटी आहे. ही आले आणतो. एक कुठे आहे? एक हापूस आहे आणि एक ती दुसरी कुटी आहे. शेकट. इथे एक शेकट आहे, शेकटाच्या शेंगा. आंब. हे काजू. इकडे बघा फणस. हे बघा फणस, हे पूर्ण भरले आहेत असे. कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा. खाली काय ती बघा कोंबडी, ती बघा खाली आहे. रान कोंबडी गेली, पळाली. आता मी तुम्हाला रातांबा दाखवतो. रातांब्याचं झाड, कोकम बोलतात ना तर. हे बघा, हे झाड आहेत रातांब्याचे. ताण लागली ना
ताण लागले की ह्याचे हे कोवळे पानं असतात, ही अशी, ही खायची. तात्पुरती ताण मिटते आपली. थोडं आंबट असतात, ठीक आहे. हे काजू, हे काजू, हे आंबे, हे बाबाने सजवलेली बाग आहे. हे फणसा, ही एक फणस आहे. हे एवढा मोठा फणस येते. एवढा मोठा. एक आहे. या आजोबा आणि आजीने केलेली मेहनत, खूप मेहनत केली. ही थाल जेवढी दिसते ना ही दगडांची, हे आजोबा आणि आजीने दोघांनीच फक्त घातले. हे असे दगडा काढून, हे कलमातलेच दगड आहेत. भरपूर मेहनत केले, त्याचं हे फळ आता भेटतंय बघायला. हे 3 जातीची झाडाची, ही 3 जातीचं हे केलं. आंब हा, कुठलं, अलग अलग आहे. कोणतं आहे? एक रत्ना, हां, हापूस आणि एक दशेरी. रत्न, हापूस आणि दशेरी. हा, रत्न मोठा असतो ना. हा, ते आपला आहे तो. हे फणस, हे एक फणस, अजून एक. हे ते बांबू लावले, हे लावले कलकीचे आहेत ना. गावामध्ये आजोबा आहेत ते घेतात विकत, टोपल्या बनवायला. टोपल्या बनवतात आणि विकतात मग. आणि एक कलकी कशी विकतात ही? 40 रुपये. 40 रुपयाला एक जाते. एक फणस, फणस, आंबे, फणस, आंबे, फणस, भरपूर काय आहे. आंबे, फणस. हो ना, याला हे वारू लागले ते, हे याची माती लागते, वाळू आंब्याला. त्यासाठी कलर करायला लागतो. यावर्षी केला नाही. शिकारीची. मोहर आता पकडलाय. आंबे, धरला सगळा. आंबे लागलेत भरपूर आहे. तो पण मोठा आलाय. हा, आणि हे चिकूचं झाड, हे नारळ. आणि हे बघा नारळ, हे मजबूत आलेत. तरी एक 60-70 असतील. 60-70 भरपूर आहेत. आता 40 रुपये एक नारळ झालाय. शिमग्यामध्ये आता कामाला येते. हे बघा चिकूचं झाड, चिकू. कढीपत्ता, हा एक कढीपत्त्याचं झाड. हे पण मला विकताव ना. हा एक झाड आहे, इकडे एक आहे. आपण जे जेवणात टाकतो तेजपत्ता, त्याचं हे झाड आहे. हे बघा तेजपत्ता खातात ना आपण. हा एक कढीपत्ता, हा एक कढीपत्ता. बाबा असे काढून मोठे झाले की नेऊन विकतात मार्केटला. 40-40 रुपये जे काय असेल ते भाव. ही आमची बैलगाडी, मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली असेल. बैल आता सोडलेत आणि आमचा डॉगी पट्ट्या. हे झाडाजवळच आहे. हे बघा बिया, आज बिया काढणार मस्तपैकी, रस्सा बनवणार आणि खाणार. ते पण तुम्हाला दाखवणार. आणि वाड्याजवळ असे छोट्या छोट्या पिल्लं आहेत कोंबडीची. हे बघा, हे बघा चावायला येते ती. ये आत्ताच वी आले, पिल्लं नवीन नवीन काढले. हा आमचा वाडा. आता रोज असेच तुम्हाला व्हिडिओ दाखवून. ते तिथं कोंबड्या आहेत. सगळं वाड्याजवळ पालून ठेवलं. आणि मासा कोणत्या आहे सोडलाय? घरातलं. आता ड्रोन उडवून बघूया कसं दिसतंय वाडा आपला.
कुत्रा भुकतोय कुत्रा भुकतोय. आता जातो आम्ही शेंगा काढायला शेकटाच्या, बाबा आणि मी. काय घेते हो? गुलकी. हे बघा चिकू 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 चिकू. हे अजून छोटे आहेत, मस्त एकदम खायला गोड गोड लागतात. एक नंबर. हे केलीचं झाड आहे, पण हे माकडाशी वाट लावून जातात पूर्ण. खूप माकड आहे तिकडं. सोलटावाला कधी भेटत नाही ना. हे पेरूचं झाड आहे, पेरू अजून आलेत नाही. हे असं आहे. ह्या नेऊन विकायचंय कुठं? मानगावला. अरे बापरे पडल्या. पाडा असं एक पाडा. एकच पाडा. ओ बस झालं. अडकली तिथं, ती पण तोडायला लागेल मग. हे बघा चिमण्यांचा आवाज. आ हा 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 हा. आणि कावल्यांचं कावकावाट. माणसांचं काय? आणि हा कोणता पक्षी वरडताय? पक्षी तो होल पाडतो तो. अरे हे बघा शेंगा शेंगा. आणि हा जो पाईप बघताय ना, हा मासेमारी करायचा आहे. खूप मोठा आहे, बाबा घेऊन आले विकत. हे बघा काजू आलाय. अंडेल बोलतात आमच्याकडे, तुमच्याकडे काय बोलतात कमेंटमध्ये कळवा. हे नारलीला असं सुतार पक्षी भोक भोक पाडतं होल पूर्ण. त्याच्यामुळे आहे ना आतून नारळ खराब होते. हे बघा ह्याला तर पूर्ण लाईनच लावले. ह्याच्यामध्ये सुतार पक्षी होल पाडतो आणि पोपट येऊन राहतो. हे बघा मोर किती छान आला. हे बघा आ हा हा हा. गोल्डन पीस. जून आहेत. हां तिकडं मागं पण आहे. माकडं नशीब ही कच्च्या खाईत नाही, नाहीतर काय बघा नको. यांची आता भाजी खाणार. जाऊन सोलायच्या. हे बघा अंडेल खाटी, याला खाटी बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात कमेंटमध्ये कळवा, आहे ना. हे डायरेक्ट भाजून खाऊ शकतो आपण, ह्याच्यातून गर निघतो ओरिजिनल. आमच्याकडे सगळं ऑर्गॅनिक मिळतो, तुमच्याकडे मिळतो काय ऑर्गॅनिक? हे बघा आता ह्याच्यामध्ये सुकट टाकणार, आंबा टाकणार आणि मस्तपैकी भाकरीशी रेमटा होणार.
मस्त एकदम. ही तुळस आहे, तुळस. ह्याच्या बिया अशा काढून खायच्या, मस्त लागतात. स्टार्टिंगला पहिले अशी बी होते हे, आणि नंतर मग हिचं काजू काजू होतो, काजू काजू. आपल्याकडे काजूची ती ड्रिंक बनवत नाही ना, दारू. तिकडं बनवतात गोव्या साईडला. आमच्याकडे तर किती असतात काजू, बाप रे बाप, भरपूर झाड आहेत. हा, हे 2 कोंबड्या आहेत ना? तो एक आहे. मोठा आहे. एवढीच कोंबडी आता राहिली. हे गंडला त्या दिवशी एक 700ला कोंबडा विकला बाबाने. गावाला राहून बिझनेस एकदम टाकाटक. मुंबईचे 7,000 होतात करन्सी. 700 रुपये बाद झाले गावी. मुंबईला माणूस कमवतो पण त्याला काही किंमत नाही. सगळा भाडा दे, हे दे, ते दे, बायकोचं पार्लरचा खर्च, लग्न करायचं म्हणून करायचं. सुख नाही मुंबईच्या माणसाला अजिबात. गावाला सुख आहे पण पैसे नाही, पण ठीक आहे, गावाला फुल एन्जॉयमेंट. आता ती जी तुम्ही हळद खाता मुंबईला पावडरची, हे बघा, ही ऑर्गॅनिक हळद आहे. कोणा पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा मला. हे बघा, हे दिसते, हे बघा, ही हळद आहे. ह्याचा लवकरच एक व्हिडिओ बनवून मी अपलोड करेन, कशी काढतात वगैरे. ते सुकवायला लागते, त्याची पूर्ण प्रोसेस आहे, ते तुम्हाला दाखवेन मी व्हिडिओमध्ये. तुम्हाला पट्ट्याला मी दाखवलीच नाही. आमचा पट्ट्या डॉन आहे ना. पट्ट्या सेकंड डे, सेकंड डे, ए हागरा सेकंड डे. येड खाल्ला का गप्प बसतो हा, आणि गावामध्ये पलतो. आयटम आहे याची गावामध्ये, आहे ना पट्ट्या? गावात आयटम आहे ना तुझी. हा आमच्या बाबूने आणलेला शिरूनी. शिरू आता मुंबईला आहे, त्याला पण करमत नाही, पण तो आता नाही यायला जण मुंबईला राहतंय, आहे ना बिल. होय, हे रे पट्ट्या. एक टायमाला पट्ट्याने आमच्या डुक्कर पकडून आणलेला, हा मोठा डुक्कर आहे ना पट्ट्या, आहे ना. हे नारळ कोणी खाल्लेले? कारागिराने. हे मामा हे लोक एक डोक्याला ताप आहेत आमच्या. आता सकाळ झाले, पक्ष्यांचा आवाज बघा फक्त. हे बघा वारुळ, मुंग्यांचं घरटं. इथे साप पण राहतो. आता ही जी माती आहे ती भांडी बनवायला पण घेतात. जी छोटे छोटे मटके असतात, ह्या गोष्टी बनवण्यासाठी ही या मातीचा वापर केला जातो. कारण त्याच्यामध्ये चिकट चिकट असते आणि मुंग्यांनी स्वतःची जी राळ असते त्याच्यापासून ते बनवलेलं असतं. आता हे सगळं घेऊन आपण चाललोय घरी. घरी पोचणार, भाकरी खाणार आणि अशाच व्हिडिओ बनवत राहणार. तर पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज थोडं जमेल तेवढं सपोर्ट करा.
नवीन सुरुवात केले. पहिला चॅनल होता आपला, त्याच्यावर 3,500 सबस्क्रायबर्स होते. तो आता मुंबईला गेल्यामुळे चॅनल डेड झाला, मला व्हिडिओ टाकायला जमला नाही. तर बघू आता कसं काय होतं आहे ते. अशाच आता नवीन व्हिडिओ बनवत राहीन. प्लीज सपोर्ट करा. थँक्यू. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.